know why you are here today? Learning English. You all want to learn how to speak English? Yes. Very good. So tell me one thing. What is your mother tongue? Marathi. Marathi, correct? How did you learn Marathi? You went to school to learn Marathi? You read a book and then learned Marathi? How did you learn to speak Marathi? हाँ, कौन हाथ उठा के मुझे जवाब देंगे प्लीज? यस, कैसे? सुन के। वेरी गुड। तो आपने अपनी मम्मी या घर में जो भी है, आपके आसपास जो भी है, उनको सुन के आपने मराठी बोलना सीखा। तो लैंग्वेज ऐसी ही है, जो भी लैंग्वेज आप बोल सकते हो, जरूरी नहीं है कि आप लिख भी सको या उसको पढ़ भी सको। आप सुन के कोई भी लैंग्वेज सीख सकते हो, लेकिन उसे सही तरीके से बोलने के लिए आपको प्रैक्टिस करनी पड़ती है। ठीक है, तो ये जो आपकी टंग है वो मसल है। तो जैसे आपके बाइसेप्स बनाने के लिए आपको वेट्स लिफ्ट अप करने पड़ते हैं ना, है ना? तो सिमिलरली किसी भी लैंग्वेज या किसी भी चीज को सही ढंग से बोलने के लिए आपको अपनी टंग का यूज करना पड़ता है और उसकी एक्सरसाइज आपको करनी पड़ती है। तो अभी मैं आपके साथ 1 घंटा हूँ, 1 घंटे में मैं आपको कुछ सिखा सकती हूँ, थोड़ी सी प्रैक्टिस करवा सकती हूँ, लेकिन 1 घंटा 1 हफ्ते में या 2 घंटे 1 हफ्ते में आप बोलना नहीं सीख सकते। जबकि आप क्लास के बाहर भी प्रैक्टिस करोगे, अगर नहीं करोगे तो वो आपको अच्छे से नहीं आएगी बोलनी। ठीक है, तो इफ आई स्पीक टू यू इन इंग्लिश, यू अंडरस्टैंड, isn't it? You understand when I talk to you in English? थोड़ा थोड़ा तो समझ आ जाता है ना, थोड़ा बहुत तो आ जाता है। पूरा सेंटेंस भी नहीं समझ आया तो 1-2 वर्ड्स जो समझ आते हैं उसको समझ के आप मैं क्या बोलना चाहती हूँ वो आपको समझ आ रहे हैं, है ना? तो लेकिन फ्लुएंटली बात करने, अभी मैं आपको मेरी एग्जांपल देती हूँ। मेरी मदर टंग भी मराठी है, ठीक है, लेकिन मैं बहुत सालों से महाराष्ट्र से बाहर रहती हूँ। मेरी फैमिली जो है वो महाराष्ट्र नहीं है, तो मैं घर में ज़्यादातर या तो हिंदी बोलती हूँ या इंग्लिश। तो मराठी, अब मेरी मुझे मराठी बोलने में थोड़ी सी डिफ़िकल्टी आती है, क्योंकि मैं इतनी देर से मराठी किसी से बोल नहीं पाती, तो मेरी भी वो प्रैक्टिस छूट गई है। समझ आई आपको? तो इसलिए इंग्लिश स्पीकिंग या कोई भी लैंग्वेज, आप चाइनीज सीखोगे या कोई मलयालम सीखोगे या कोई भी लैंग्वेज आप सीखोगे, जब तक आप जैसे साइकिलिंग सीखते हैं हम लोग, तो जब तक उसको थोड़ा प्रैक्टिस नहीं करेंगे हम गिरते रहेंगे ना, तो वो प्रैक्टिस जरूरी है। ठीक है, तो ये आप मुझे प्रॉमिस करोगे कि जो भी हम क्लास में पढ़ेंगे वो आप एक दूसरे के साथ प्रैक्टिस करोगे एवरी डे, ओके? Otherwise we are just doing time pass. That's not fun, is it? उसमें कोई मजा नहीं है। हाँ, थोड़ी देर टाइम पास तो अच्छा होता है, लेकिन हम जो ये क्लास में सीखेंगे वो आपको तभी फायदा होगा अगर आप उसकी प्रैक्टिस करोगे। ठीक है, सो माय नेम इज शीतल। आई एम राइट नाउ इन अमृतसर। आई एम पार्ट ऑफ ladies organization called Fulkari, and I am going to not teach you grammar, English grammar नहीं मैं सिखाने वाली हूँ आपको, लेकिन जो हमारे डेली रोज वेरी कॉमन सिचुएशंस जो लाइफ में आते हैं उसमें हम इंग्लिश में कैसे बोल सकते हैं वो मैं आपको सिखाऊंगी और हम एक दूसरे को हेल्प करेंगे। ठीक है? ओके, सो फर्स्ट, जैसे मैंने अभी मेरा अपना इंट्रोडक्शन दिया, उसमें मैंने आपको बताया कि मेरा नाम शीतल है, मैं अमृतसर में रहती हूँ और मेरी हॉबी है मूवीज देखना। ठीक है,
So I will tell you in English. My name is Sheetal. I live in Amritsar and my hobby is watching movies. ठीक है? तो वैसे आप सब मुझे अपना introduction दोगे. Okay? One by one. So that I know who I am talking to. All right? Who is going first? My name. Come on. My name. Raise your hand. I can't see. Okay. My Yes. name. My name is Priya. Priya? Yes. Okay. I am studying in 7th standard. Okay. I am living in Rothengarh home. And my parents are. Okay. My favorite hobby is playing football. Your hobby is Playing football. playing Kho-Kho? Yes. Very good. Very good. I remember हम भी स्कूल में खो-खो खेलते थे. Who is next? I am Saraswati. I am staying in the. I can't hear you बेटा. मला नाही ऐकायला येत तुझा आवाज बरोबर. I am Saraswati. श्रुति. Saraswati. हाँ? Saraswati. सरस्वती. Sorry. मला नाही ते. बेटा थोड़ा आवाज ना कैमरा असा आवाज असा हे ब्रेक होतोय बेटा तुझा. I am Saraswati. Sanskruti. संस्कृति संस्कृती. सॉरी संस्कृती. तुला मी श्रुती सरस्वती काय काय नावं दिली आहेत. संस्कृती. ओके. 7th standard. ओके. Studying. Your hobby is studying? You studying? Really? Tell me the truth. किसका हॉबी होता है पढ़ाई करना? ओके संस्कृति और स्पेशल तुम बहुत स्पेशल हो क्योंकि तुम्हारी हॉबी इज स्टडिंग. वेरी गुड. क्लैपिंग फॉर संस्कृति. यस. हु इज नेक्स्ट? I am Priyanka. I am studying Yes. 7th standard. I Which am standard? 7. 7. Okay. I hobby playing. I hobby playing Kho-Kho. Playing Kho-Kho. Very good. Very good. Nice to meet you, Priya and Sanskriti and Priyanka. Who is next? I am Pranjal. I am. Where are you? Where are you? I can't see you. Okay. I am Pranjal. I am studying. Pranjal. Pranjal. Correct? Not yet. Okay. Okay. I am studying in 9th standard. My Ninth standard. favorite hobby play. My dream is become two doctor. You want to become a dancer? Doctor. Doctor. Wow. But what is your hobby? Playing Kho-Kho. Kabaddi. Wow. Very nice. Kabaddi is not easy. No? It's difficult, isn't it? At least जिनको नहीं आता उनको तो difficult ही लगता है. और next कौन है? Say your name. Name again. Name. Your name is? Gauri. Spell. Gauri. Okay. You're in 8th standard, Gauri. Cricket. Very good. Our Indian women's team needs cricketers. You want to play for India? Gauri? Good. Yes, who's next?
My favorite Coco. Is? I didn't understand. Your favorite thing is Coco. Coco. Kajal, right? Your name is Kajal? Hi. Okay. Who is left? The two girls at the back. My name is Swati. I'm studying Swati. standard Which standard? 9. 9. Okay. My hobby. मोठ्याने बोल, कोणी नाही आपल्याला बघत आज. My hobby is Coco. Kho-Kho. All of you are Kho-Kho players, yeah. Very nice. Yes. And last but not the least. My name is Jyoti. I'm Jyoti. studying in standard In which standard? 7. 7. Okay. My hobby is singer. Is Singing. My hobby singing. Singing? Nice. Wow. Which songs do you sing? Marathi, Hindi, English? is Hindi? Good. Nice. Very nice. So after a few classes, Jyoti is going to sing for all of us. Okay? Not today. थोड़े क्लासेस के बाद ज्योति हमारे लिए गाना गाएगी, है ना? ओके ज्योति, क्योंकि बाकी लोग नहीं कर सकते ना, क्रिकेट थोड़ी खेल सकते हैं हमारे लिए, खो खो थोड़ी खेल सकते हैं, कबड्डी, डॉक्टर थोड़ी बन सकते हैं, और ये पढ़ाई करके थोड़ी दिखा सकती है हमको संस्कृति. तो तू ही है एक अभी जो हमको एंटरटेन करेगी, ठीक है? When we get so fed up, बस अभी इंग्लिश नहीं सीखना है, तब ज्योति उठेगी और हमारे लिए अच्छा सा हिंदी गाना गाएगी, ठीक है? तो आज हमने क्या किया, हम एक दूसरे से पहली बार मिले, है ना? पहिल्यांदा भेटलो की ना आपण एक दुसऱ्यांशी, आणि मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगितलं. काय सांगितलं? मी माझं नाव सांगितलं, मी कुठे राहते ते सांगितलं, आणि मला काय करायला आवडतं ते सांगितलं, है ना? तर आपण असं लाइफ मध्ये किती लोकांना भेटतो, करेक्ट? सबको मराठी नहीं आती, सबको हिंदी भी नहीं, सबको नहीं आती ना. अगर आप अपने महाराष्ट्र से बाहर, अभी देखो मैं अमृतसर में हूँ, इधर किसी को मराठी नहीं आती है, इसीलिए मुझे तुम लोगों से मिलके इतनी अच्छी, बहुत खुशी हो रही है, क्योंकि मुझे मराठी बोलने का मौका मिल रहा है. लेकिन मैं मराठी सीखने नहीं, आपको इंग्लिश सिखाने आई हूँ, ठीक है? तो हम मराठी में कम और इंग्लिश में ज्यादा बात करेंगे. So when you meet other people, when you go out of the city, तुम जब बड़े हो जाओगे, तुम जॉब करने लगोगे, जरूरी नहीं सबको मराठी आएगी, है ना? तो आज के दुनिया में इंग्लिश एक ऐसी भाषा है जो सब लोग बोलते हैं, चाहे आप कहीं भी जाओ, वो सब लोगों को समझ में आती है, ठीक है? कई जगह पे इंडिया में भी हिंदी नहीं बोलते, जैसे साउथ में ज्यादा हिंदी नहीं आती सबको, तो हिंदी इज आवर नेशनल लैंग्वेज, बट नॉट एवरीबडी कैन स्पीक इवन हिंदी. सो इंग्लिश रियली हेल्प्स अस टू कम्युनिकेट. व्हेन यू गो टू द ऑफिस, व्हेन यू टॉक टू पीपल, अगर आपको प्रेजेंटेशन देना है या कुछ भी है, वो सब इंग्लिश में होता है, ठीक है? तो इंग्लिश सीखना एक बहुत बड़ी क्या बोल सकते हैं, एक बहुत इम्पोर्टेंट स्किल है, ठीक है, जो हमें आना चाहिए. तो इंग्लिश में हम इसको बोलते हैं इंट्रोडक्शन देना, किसी का परिचय देना, मतलब उसके बारे में जानकारी लेना या देना. तो जब हम किसी को पहली बार मिलते हैं तो हम उनको यही पूछते हैं, सो व्हाट इज योर नेम, आप कहाँ से हो, आप क्या करते हो, यू नो, दैट सॉर्ट ऑफ थिंग. सो टुडेज लेसन इज अबाउट माई सेल्फ, ऑल अबाउट माई सेल्फ. सो व्हाट वी आर गोइंग टू लर्न टुडे इज हाउ टू इंट्रोड्यूस आवरसेल्व्स विथ अ फ्यू सेंटेंसेस. तो अभी मैं आपको स्क्रीन पे दिखाऊंगी 8 सेंटेंसेस जो मैंने रेडी किए हैं क्लास के लिए.
लेकिन जरूरी नहीं है कि इंट्रोडक्शन के लिए सिर्फ ये 8 सेंटेंसेस हो, हम और भी पूछ सकते हैं बहुत कुछ, लेकिन हम इन 8 सेंटेंसेस से शुरू करेंगे. शिवानी, विल यू बी एबल टू शेयर दैट फॉर मी? आप ये अपनी अपनी नोटबुक में नोट कर लेना, ठीक है? बस आप 1 मिनट दीजिए मुझे, मैं कर. नो प्रॉब्लम. तुमचं हे प्रेरणा रेनबो होम पुण्यामध्ये कुठे आहे? हा, तुम्ही सगळे एकदाच सगळे बोलले, मला कसं ऐकायला येणार? तळेगाव दाभाडे. तळेगाव दाभाडी. ओके. तळेगाव. अभी दिख रहा है सबको? No, it's not clear. अभी It's very blurred. Shivani. और मेरा नेटवर्क थोड़ा चल रहा है. Okay. और रूपाली मैम, मैं आपको एक डॉक्यूमेंट भेज रही हूँ, प्लीज आप वो स्क्रीन शेयर करना. ठीक है, जब तक ये शिवानी मैम और रूपाली मैम वो शेयर करते हैं, तो एक और चीज हम करेंगे कि जब भी क्लास में कोई सही जवाब या कोई जवाब दे, ठीक है, वो सही हो सही नहीं हो उससे कोई फर्क नहीं पड़ता, बट जब कोई जवाब देता है या पार्टिसिपेट करता है तो हम उसके लिए चीयरिंग करेंगे, ठीक है? एक फॉर्म होता है क्लैपिंग, और कैसे कर सकते हैं? और क्या कर सकते हैं? जब मैच इंडिया जीतता है, तुम क्या ऐसे क्लैप करते हो, ऐसे करते हो, कैसे करते हो? एनर्जी कहाँ है तुम्हारी? यस, है ना? ऐसे ऐसे क्लैप करेंगे, ठीक है? तो अगर प्रिया, संस्कृति, प्रियंका, प्रांजल, गौरी, काजल, स्वाति, ज्योति जो भी आंसर करेगा उसके लिए हम चीयर करेंगे, ठीक है? ओके, अब बोलो टुगेदर. यस मैम, यस शीतल, जो भी बोल रहे हैं. और दूसरी बात मुझे ये भी बतानी है तुम लोगों को कि नेक्स्ट वीक. अभी भी ब्लर आ रहा है क्या? हाँ, अभी भी ब्लर है. नेक्स्ट वीक आपके साथ एक और क्लास साथ में आपके पढ़ेगी. तुमच्या बरोबर अजून एक क्लास असणार, ते पण पुण्याचेच आहेत. तर तुम्ही दोन क्लासेस आपण एकत्र करणार नेक्स्ट वीक. ओके? हा, मग ते पण जेव्हा उत्तर देणार तेव्हा पण चीयर करायचं आपण, फक्त स्वतःसाठी नाही. कळलं? गुड. Shivani, if you're having a problem, don't worry. I had written them first. Like, I'll show them on screen, then we'll save time. Yeah, Maybe you I'm have a actually network problem. trying. Yeah, Rupali? Sheetal ma'am, I'm trying actually, Okay. but I'm not able to do. If you can give me a minute. Sure. I can. Let me also try. I can. Shivani had sent it to you on WhatsApp, no? हाँ जी. Actually, I've changed my phone, so all of that is gone.
मैं फिर से शेयर करूँ आपको? कैन यू सेंड? अब दिख रहा है ना? इट्स काम, अब दिख रहे हैं, अब दिख रहा है. Okay, okay, fine. Oh, Okay. perfect. Thank you, Rupali. So I will read this question. The first one is, what is your name? Or may I have your name, please? Or could you tell me your name? ये 3 तरीके से हम पूछ सकते हैं ये सवाल. What is your name? Or you can say, may I have your name, please? Or I can say, could you tell me your name? ये आप जैसे मैं बोल रही हूँ आप साथ में लिख भी लेना इसको, ठीक है? The next question is, what is your first name? So first name, in my case, my name is Sheetal Sohal. Okay, so my first name is Sheetal. Like all of you told me your first name, correct? You told me Priya, Sanskruti, Priyanka, Pranjal, Gauri, Kajal, Swati, Jyoti. This is your first name. Okay, shall I move ahead? आगे जाऊं मैं? Third question. Should I go to the third question, बच्चा पार्टी? बच्चों आप लोग आंसर करो प्लीज, आप अनम्यूट करके बताओ मैम को. आप म्यूट मत ही करो, अनम्यूट करो अपना. तिसऱ्या क्वेश्चन वर जाऊ का? Okay, what is your last name or your surname or your family name? Last name मतलब like मैंने आपको बोला मेरा name, my name is शीतल सोहल, तो मेरा surname है सोहल. ओके, तसं तुमचा म्हणजे मराठीत सांगितलं तर आडनाव, ठीक आहे? सो व्हॉट इज युअर लास्ट नेम, सरनेम, फॅमिली नेम मीन्स व्हॉट तुमचं आडनाव काय. देन द फोर्थ वन इज, डू यू हॅव अ मिडल नेम? आपल्या महाराष्ट्रात मधलं नाव असतं. लग्नाच्या आधी आपण वडिलांचं नाव लावतो मध्ये, आणि लग्नानंतर आपण आपल्या नवऱ्याचं नाव लावू शकतो. आणि खूप अशा जागा आहेत इंडियामध्ये जिथे मधलं नाव नसतं. तर माझं कुठलंही मधलं नाव नाहीये. माझं नाव आहे शीतल सोहल, म्हणजे फर्स्ट नेम अँड लास्ट नेम. तुमच्या नावात जर तुमच्या वडिलांचं नाव असेल तर तुम्ही ते सांगायचं, ठीक आहे? डू यू हॅव अ मिडल नेम? इफ यू डोंट हॅव अ मिडल नेम, यू से नो, आय डोंट हॅव अ मिडल नेम. हाउ ओल्ड आर यू इज द नेक्स्ट क्वेश्चन. व्हाट डज दैट मीन? कैन समबडी टेल मी? इसका मतलब क्या है? हाउ ओल्ड आर यू? Yes, Jyoti, who raised the hand? कुठला प्रश्न? चौथा. Do you have a middle name? Middle name म्हणजे middle म्हणजे मधलं, which means तुमचं मधलं नाव काय आहे. जर तुमचं मधलं नाव नसेल तर आपण नाही सांगू शकत ना. तर माझं मधलं नाव नाहीये, तर मला कोणी विचारलं डू यू हॅव अ मिडल नेम, तर आय विल से नो, आय डोंट हॅव अ मिडल नेम. ज्योती, डू यू हॅव अ मिडल नेम? Okay, that's your father's name? Yes, okay. आता fifth question. Shall I go to the fifth question? How old are you? What does that mean? 40. How old are you म्हणजे काय? How old are you? तुम्ही किती वर्षांचे आहात? ओके, हाउ ओल्ड आर यू? तर आपण काय उत्तर देणार? आय एम, आणि मग आपण किती वर्षांचे आहेत ते सांगणार. आय एम 10 years old, or I am 14 years old, or I am 12 years old. Okay, then next is, when is your birthday? ये सबको पता है ना, इजी है.
ओके, नंबर 7, व्हेन इज योर बर्थडे, सबको आता है ना? हाँ, देन वेयर आर यू फ्रॉम? उसका मतलब क्या है? वेयर आर यू फ्रॉम मीन्स आप कहाँ से हो, कुठून आहात तुम्ही, कुठे राहता ना? सो यू आर फ्रॉम पुणे और तलेगांव, करेक्ट? I am from Amritsar. And 8th question is, what is your address or where do you live? So I live in Ranjit Avenue, Amritsar. You live in Talegaon, Pune. Okay? किंवा तुमच्या तळेगावात तुमचं जिथे हे रेनबो होम आहे त्याचा ॲड्रेस काय आहे? हा, दाभाडी. ओके, सो दॅट इज जे ॲड्रेस. तर हे 8 प्रश्न आहेत जे आपण एकमेकांना विचारू शकतो. ओके, तुम्हाला सगळ्यांचं हे कळलं मीनिंग? ओके, सो व्हॉट इज योर नेम? May I have your name, please? Could you tell me your name? Then what is your first name? What is your last name? Or आपण तुम्ही ह्याच्यामधून कुठलं पण एक बोलू शकता. What is your surname or what is your family name? कळलं? You don't have to say what is your last name or surname or family name. असं नाही बोलायचं. त्या 3 मधून तुम्ही कुठलं पण एक विचारू शकता. Do you have a middle name? How old are you? When is your birthday or where are you from? Okay, so I'm going to give you 5 minutes to practice speaking to yourself. हे तुम्ही बोलायला जरा प्रॅक्टिस करा 5 मिनिटं. ठीक आहे, मग त्याच्यानंतर आपण एक ऍक्टिव्हिटी करूया. Practice speaking this sentence and practice answering the sentence also. Ready? Yes. Okay, now what you have to do is you have to get into 2 teams. Okay, तो आप 8 लोग हो ना, 4 एक टीम में होंगे और 4 एक टीम में होंगे. आप एकमेकांना फेस करा. ओके, सो एक टीम में ज्योति और स्वाति, काजल और प्रिया है ना?
और दूसरी टीम में कौन कौन है? संस्कृति, प्रियंका, गौरी. ओके ओके, टीम ए एंड टीम बी. ओके, अभी टीम ए का एक स्टूडेंट टीम बी को एक इसमें से कोई भी एक क्वेश्चन पूछेगा, ठीक है, और टीम बी उसका जवाब देगी. ओके, देन सेकेंड क्वेश्चन, फिर थर्ड क्वेश्चन, फोर्थ क्वेश्चन, ऐसे करके हम 1 by 1 क्वेश्चन पूछेंगे और 1 by 1 जवाब देंगे. फिर उसके बाद स्विच करेंगे, फिर टीम बी सवाल पूछेगी और टीम ए आंसर करेंगे. ठीक है, ये हम बोलने की प्रैक्टिस कर रहे हैं. ऑलराइट, ओके, लेट्स गो. You need to speak loudly, otherwise I can't hear you, बेटा. मेरे को सुनाई नहीं देगा नहीं तो. आंसर एक को दे रहे क्या सब लोगों को? नहीं, एक एक आंसर देंगे, सब नहीं चिल्ला सकते. ठीक है, What is your name? My name is Sanskruti. My name is Priya. what is your first name? Yeah, my name is Priyanka. My name is Gauri. ओके, गुड. गौरी, आप पूछो अभी. You have a middle name? Ashna. ज्योति, आपको ऐसे नहीं बोलना है काशीनाथ. नो, यू से माय मिडिल नेम इज काशीनाथ. ओके, कंप्लीट फुल सेंटेंस में बात करना है. ठीक है, गुड. नेक्स्ट, हु इज नेक्स्ट आफ्टर गौरी? गौरी नंतर कोण आहे? तुझं नाव काय बाळा? काजल. काजल. काजल, नेक्स्ट क्वेश्चन. What is your surname? और लास्ट नेम. आपको जो कंफर्टेबल लगता है आप वो पूछिए. What is your What is your last name? okay, what is your last name? बोलो टीम ए. What is your last name? स्वाती, आडनाव काय आहे तुझं? हा, शिंदे. My surname, my last name is Shinde. Yes, my last name is Shinde. So Swati, मैं पूछूं एक क्वेश्चन तुमको. Yes. What is your full name? My name is Full name, my full name. Swati Datta. Perfect. Let's clap for Swati. Good job. Okay, तो ऐसे भी पूछ सकते हैं. What is your full name? जैसे कभी हम कोई फॉर्म भरने के लिए जाते हैं तो उधर पूछते हैं ना, हे पूर्ण नाव सांगा असं म्हणतात ना ते जे बसले असतात तिथे. So that means what is your full name? So Swati Datta Shinde. Okay. Great. Now, are you ready, Team B, to answer questions?
Okay. Yes. Okay. Now अभी हमने फर्स्ट 4 क्वेश्चंस पूछे ना, 1 to 4. अभी you will start Sanskriti from question 5, 6, 7 and 8. Okay. So you ask question number 5. How old are you? I am a 60-year-old. I am 60-year-old. 16 years old. आता तुम्ही जिथे जिथे प्रश्न लिहिले, जसं जसं मी सांगते तिथे आपले आन्सर्स पण लिहा. ओके, नाहीतर तुम्ही चुका करत राहणार. आता जेव्हा क्लास संपणार आणि तुम्ही प्रॅक्टिस करणार तेव्हा करेक्ट प्रॅक्टिस करायला पाहिजे ना. So don't practice wrong things. Practice the right things. So you say, I am 16 years old. Okay. Next. Priya, next question. When is your birthday? When is your birthday? Birthday. February 2008. When is your birthday? My birthday is on, मग date सांगायची. Okay, my birthday is on 10 February 2010. Okay, like that. My birthday is on. My birthday is on 9 February 2008. Okay, perfect. Good. Jyoti, next question. Where are you? Are you from? Where are you from? Gauri, where are you from? I am from Maharashtra. Talegaon. Or you can say I am from Maharashtra. or तळेगाव. म्हणजे तुम्ही स्टेट सांगू शकता, तुम्ही शहर सांगू शकता. ओके, वॉट एव्हर यू वॉन्ट. अगर आपण कुठल्या तरी फॉरेनर कडे बोललो जो भारताच्या बाहेर राहतो, त्यांना आपण सांगू शकतो आय एम फ्रॉम इंडिया, है ना. आपण त्याला विचारलं वेर आर यू फ्रॉम, तो म्हणेल आय एम फ्रॉम USA किंवा आय एम फ्रॉम जपान. तो आपण शहर पण सांगू शकतो, आपण हे पण सांगू शकतो, कंट्री पण सांगू शकतो किंवा स्टेट पण सांगू शकतो. ठीक आहे. सो गौरी, यू आर फ्रॉम तलेगाव, करेक्ट? नो? Yes, yes. Okay, good. Come on, Swati, next question. What is your address? Or where do you live? आता काय आपण कंट्री, स्टेट, शहर आणि तुमचा पत्ता, ऍड्रेस बघितलं तुम्ही कसं ते नॅरो होऊन जातं ना एकदम. तर तुमच्या क्वेश्चनवर डिपेंड करतं की तुम्ही काय विचारताय, ते तसं तुम्हाला आन्सर मिळणार. जर मला कोणाचा पत्ता किंवा लोकेशन किंवा राहण्याची जागा विचारायची असेल तर वेअर डू यू लिव्ह असं आपण विचारतो, किंवा व्हॉट इज युअर ऍड्रेस असं स्वातीने विचारलं. जर मला ऍड्रेस विचारायचा आहे आणि मी तिला विचारलं वेअर आर यू फ्रॉम, तर ते मॅच नाही होणार, कळलं? तर तुला काय विचारायचं आहे ते तुम्हाला पहिल्यांदा ठरवायला पाहिजे. ओके. सो वेअर डू यू लिव्ह म्हणजे आपण आपला पत्ता देऊ शकतो. जसं मी अमृतसर, वेअर एम आय फ्रॉम, आय एम फ्रॉम अमृतसर.
Where do I live? I live in Ranjit Avenue, D block. कळलं? माझा पत्ता आहे रणजित ॲव्हेन्यू डी ब्लॉक. या तुम्ही चहा प्यायला. Okay, so where do you live? Kajal. I am living in Belgaum, India. हा ते पूर्ण पत्ता नाही सांगायला पाहिजे. कुठली कॉलनी? एक one person will answer. Everybody, I can't hear. Indrani colony. Okay, good. Now you understand? Okay, now we will do separate exercise. Okay, Sanskruti, you will give the answer. Okay, and not the question. तू उत्तर बोलणार आणि मग टीम बी त्याचा क्वेश्चन सांगणार. ओके, उलट करायचं आता आपण. सो यू कॅन स्टार्ट विथ एनी क्वेश्चन, एनी आन्सर. आता हे 8 आपण शिकलो ना, त्याच्यामधलं कुठलं पण उत्तर बोल. टीम बी हॅज टू टेल द क्वेश्चन. मैम फर्स्ट टाइम आंसर बोलना ना. फर्स्ट हो आंसर. हो, आपण पहिल्यांदा आपण काय केलं, क्वेश्चन बोललो आणि मग कोणीतरी उत्तर दिलं. करेक्ट. आता आपण उत्तर बोलायचं आणि त्याचं मॅचिंग क्वेश्चन सांगायचं दुसऱ्या टीमने. कळलं? आता संस्कृतीने काय विचारलं? सॉरी, काय सांगितलं? कुठलं उत्तर? ओके, एक्झाम्पल देऊ. आय एम 10 years old. करेक्ट करेक्ट. समजलं? चल स्वाती तुझ्याकडून सुरू करूया. Okay, good. Next. My last name is Shinde. What is your last name? Very good. Next. What is your address? My birthday is. My birthday is on 19 February 2008. When is your birthday? very good. Very good. Next answer. My first name is Tan. What is your name? My last name. What is your last name? I am living in President. What is your address? My medium name is Kaur. What is your middle name? My birthday is on 5 September 25. What is your birthday? When is your birthday? When is your birthday? When is birthday? अच्छा, अभी आपको समझ आ गया?
अभी जो भी हमने आज किया है ये आप सबको प्रॅक्टिस करना है अगली क्लास तक. ओके. आता आता हे 8 प्रश्न मी तुम्हाला सांगितले. आपण अजून काय क्वेश्चन विचारू शकतो? What is your hobby? What is your favorite dish? What is your hobby? What is your favorite dish? What is your favorite? What is your favorite color? Who is your favorite actor? है ना? So what is your aim? what is your Dream. dream? Wow. Okay. What is your dream? Very good. Also, so there are so many questions that we can ask, right? तो ये जो 8 क्वेश्चन मैंने आपको आज दिखाए वो बहुत बेसिक है, ठीक है, जो मतलब इजी हैं, थोड़े बोलने के लिए इजी हैं. तो ये जो क्वेश्चंस आपने बोले हैं अभी, नेक्स्ट क्लास में आप 2-2 क्वेश्चंस ईच लेके आना, ठीक है. इसको आप अपने 8 क्वेश्चन, उसमें 2 और आप ऐड करेंगे तो एवरीबडी विल हैव 10 क्वेश्चंस. ओके. and keep practicing with each other. ओके. मग तुम्ही जोड्यांनी प्रॅक्टिस करू शकता एकमेकांकडे करू शकता ना. जितकं, जसं मी पहिल्यांदा सांगितलं, जितना आप प्रैक्टिस करोगे बोलना, जितना इजी, जैसे साइकिलिंग जितना प्रैक्टिस करते हैं उतना इजीली आता है. सिमिलरली जितना इंग्लिश बोलना आप प्रैक्टिस करोगे ना, क्योंकि समझ में सब आता है. आता मी जे काय तुम्हाला आज शिकवलं ते काय डिफिकल्ट नाही आहे, इझी होतं ना. ते वाचायला समजायला खूप इझी आहे. प्रॉब्लेम आहे बोलायला आपल्याला सवय नसल्यामुळे ते इतकं इझी आपल्याला नाही वाटत. आणि जेवढं आपल्याला समजायला इझी वाटतं ते बोलताना खूप डिफिकल्ट वाटतं. आता मी फ्रेंच शिकते कारण का मला ती भाषा आवडते, आणि जेव्हा मी ती वाचते किंवा मला ते कशी लिहायची असेल ते मला येतं, पण बोलायला मला येत नाही अजून. कारण का माझ्या अवतीभवती कोणीही फ्रेंच बोलत नाही, तर ते कसं बोलायचं ते मला कठीण वाटतं. म्हणून तसंच तुम्हाला आपण लकी आहोत, भारतात खूप लोक इंग्लिश मध्ये बोलतात. असं परफेक्ट इंग्लिश नसेल पण तुटकच असेल पण बोलतात, लोकांना कळतं. पण ते चांगलं इंग्लिश बोलायला आपल्याला प्रॅक्टिसची खूप गरज आहे. ठीक आहे. मग तुम्ही टीव्ही बघता का? काय काय बघता टीव्हीवर? पण त्याच्यामध्ये कुठलाही इंग्लिश प्रोग्राम आहे का तुम्हाला बघायला? जर तुम्ही तुमच्या तिथे विचारलं तर ते लावून देऊ शकतात तुम्हाला इंग्लिश प्रोग्राम. तर ते इंग्लिश प्रोग्राम जर तुम्ही अर्धा तास किंवा 15 मिनिटं पण दररोज बघितलं ना, पण कसं बघायचं? डोळे मिटून. का? जेव्हा आपण डोळे मिटतो तेव्हा आपले कान अजून स्ट्रॉंगली ऐकतात. हे बघा माझ्या मराठीचा हाल. आणि ते तुम्ही ऐकायला लागलं ना डोळे बंद करून, तर तुमच्या कानांवर जेवढे ते इंग्लिश शब्द पडतील ना, तुम्हाला तेवढं ते प्रोनाउन्स करायला इझी होईल. ओके. ट्राय करा. मला माहित नाही तुमच्या तिथे ते अलाव करतील का नाही, पण जर करत असतील तर त्यांना सांगा की काय पण न्यूज असेल, अजून काय नाही तर न्यूजच ऐका ना. 10-15 मिनिटं तुम्हाला न्यूज पण कळेल आणि इंग्लिश पण तुमच्या कानावर पडेल. ठीक आहे. तर तुम्ही काय करणार आहात? आपण सोमवारी भेटणार आता. ओके. सोमवार पर्यंत तुम्ही दररोज 15 मिनिटं इंग्लिश न्यूज डोळे बंद करून ऐकणार, आणि एक शब्द जो तुम्हाला वाटतो तुम्ही कधी ऐकला नाही तो लिहिणार. ओके. आणि तुम्ही तुमच्या 8 क्वेश्चन मध्ये अजून 2 क्वेश्चन जोडणार, बरोबर, आणि एक दुसऱ्यांबरोबर बोलण्याची प्रॅक्टिस करणार. ठीक आहे.
Yes. स्टोरी लिख सकते हैं ना हाँ? इंग्लिश में स्टोरी हाँ, रीड कर सकते हैं, लेकिन जोर से रीड करो, मन में नहीं। लाउडली रीड करो तो वो भी बोलने की प्रैक्टिस देगा आपको। वो भी कर सकते हैं। आप लोगों के पास, अगर टीवी पे आप नहीं देख सकते तो आपके पास इंग्लिश न्यूज़पेपर आता है? स्टोरी बुक्स है इंग्लिश स्टोरी बुक्स है ना, तो स्टोरी बुक्स एक दूसरे को पढ़ के सुनाओ, बहुत जरूरी है। जितना आपकी टंग को क्योंकि क्या होता है, इंग्लिश के साउंड्स जो है, प्रोनाउंस जो हम करते हैं, वो हिंदी से अलग होते हैं। हिंदी में जो साउंड्स होते हैं वो मराठी से अलग होते हैं। मराठी में जो साउंड्स है वो किसी और भाषा से अलग होते हैं। तो जो हमारी मातृभाषा है, मदर टंग, हम लोग उसी प्रोनाउंसिएशन से इंग्लिश भी बोलते हैं, उसी प्रोनाउंसिएशन से हिंदी। जैसे फॉर एक्झाम्पल, आता मराठी माणसानी हिंदी बोललं तर आपल्याला पटकन कळतं ना की हा माणूस बोलतो तो हिंदीमध्येच, पण आपल्याला कळतं की नाही की तो महाराष्ट्राचा आहे, हो की नाही? तसंच करेक्ट, तसंच इंग्लिश कोण बोलतं, तो असेल इंग्लिश बोलत पण तो साऊथ इंडियन आहे, ते कळतं ना आपल्याला, कळतं की नाही? कारण का ते, हो, मग ते आपल्या सगळ्यांमध्ये असतं. तर ते आपल्याला बोलून 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 इंग्लिशचं प्रोनाउन्सिएशन बरोबर करायला लागतं. तर मी तुम्हाला आता प्रोनाउन्सिएशन बद्दल एवढंच नाही फोकस करणार आहे. तुम्ही बोलायची प्रॅक्टिस करा. तुमचं जे सेंटेन्स आहे, जसे आय एम 10 years old, हे पटकन यायला पाहिजे. आय एम, आपण विचार करत राहतो ना, कारण का आपल्याला माहित नसतं दुसरं नेक्स्ट वर्ड काय आहे. ते बोलून बोलून प्रॅक्टिस जेव्हा आपण करतो ते इतकं पटकन, जसं आपण मराठी बोलतो तसंच ते. आता तुम्ही मराठी बोलता बोलता विचार करून बोलता, विचार करून नाही बोलत, पटकन येतं की नाही? तसंच, कारण तुम्हाला इतकी वर्ष मराठी बोलायची प्रॅक्टिस झालेली आहे ना ऑलरेडी. तसं आता तुम्हाला इंग्लिशची प्रॅक्टिस पण करायला पाहिजे. तुम्ही 2-3 महिने प्रॅक्टिस केली ना मन लावून, बघा तुमचं किती फरक पडेल तुम्हाला. ओके, थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यांनी इतकं चांगलं आज सेशन केलंय. सुरुवातीला तुम्हाला मज्जा आली, मला आली बाबा तुम्हाला भेटून. व्हेरी गुड. सो वी विल मीट ऑन मंडे with your homework and practice. Don't forget. Thank you. See you on Monday. थैंक यू मैम Bye. नाइस टू मीट यू Nice to meet you too. Thank you, Sheetal. Thank you. Thank you, Shivani, Rupali, everybody else who was on the very much, session. ma'am. So many. Sapna, Khushi, Zeenal, Manisha. Thank you. See you all. Thank you, Sheetal. Bye. Bye bye.